कृष्ण जन्म करायचा बघा लक्षात घ्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे. शुकदेव सांगतात राजा परीक्षिती पांचाल प्रसादाचा पुत्र द्रुपद, त्याची पुत्री द्रौपदी, पुत्र दृष्टद्युम्न इत्यादी. दृष्टद्युम्नाचा पुत्र दृष्टकेतू असे झाले. आता कुरुच्या वंशात शंतनू नावाचा राजा झाला. पूर्वजन्मी या शंतनुचे नाव महाविष होते. तेव्हा तो आपल्या हाताने ज्याला स्पर्श करत होता तो म्हातारा जरी असला तरी तो तरुण बनत असे, म्हणून त्याचे नाव शंतनू पडले. शंतनू, त्याची पत्नी गंगा, याचे पुत्र नैष्ठिक, ब्रह्मचारी, भीष्म हे सर्व धर्मज्ञापैकी श्रेष्ठ, परम ज्ञानी व महाभागवत असे होते. हे सर्व वीरामध्ये अग्रगण्य असून त्यांनी आपला गुरु परशुराम यांना युद्धामध्ये संतुष्ट केले होते. शंतनूला दासराजाच्या कन्येच्या सत्यवतीच्या गर्भापासून 2 पुत्र झाले, चित्रांगद, विचित्रवीर्य. त्यापैकी चित्रांगदाला गंधर्वांनी ठार मारले. विचित्रवीर्याने काशी राज्याची कन्या अंबिका व अंबालिका याच्याशी लग्न केले. तो आपल्या दोन्ही पत्न्यांमध्ये इतका आसक्त होऊन गेला की शेवटी क्षयरोगाने मरून गेला. याच दासराज कन्या सत्यवतीच्या पोटी पराशराच्या योगमायेने भगवान कृष्ण दैपायन व्यासांचा जन्म झाला. त्यांच्याजवळ शुकदेवांनी हे भागवत पुराण अध्ययन केले. चित्रांगद व विचित्रवीर्य हे दोघी संततीन वाढल्यामुळे सत्यवतीच्या आज्ञेनुसार भगवान व्यासदेवाच्या योगमायेने या संततीहीन भावाच्या स्त्रियाच्या ठिकाणी 2 पुत्र उत्पन्न झाले. ते म्हणजे धृतराष्ट्र आणि पांडू हे होते. त्यांच्या दासीला झालेला पुत्र विदुर नावाचा होता. धृतराष्ट्राची पत्नी हिला गांधारीच्या पासून 100 पुत्र आणि एक दुश्शला नावाची कन्या झाली. पांडूची पत्नी कुंती, हिला 5 पुत्र झाले. तसे 5 तिचेच होते, पण 2 तिने माद्रीला दिले होते. लक्षात घ्या, कारण ते मंत्राच्या द्वारे झाले होते. गोपाल कृष्ण भगवान. हे म्हणजे धर्म, भीम, अर्जुन आणि नकुल आणि सहदेव अशा प्रकारे आळीती झालेली होती. पांडवांना द्रौपदीच्या गर्भापासून 5 पुत्र, द्रौपदीपासून 5 पुत्र झाले. शिवाय भीमाला हिडिंबेपासून घटोत्कच नावाचा पुत्र झाला आणि अर्जुनाला नागकन्या उल्पीच्या गर्भापासून इरावान व मणिपुरीच्या राजकन्येपासून बब्रुवान नावाचे पुत्र झाले. सुभद्रा नावाच्या पत्नीपासून अभिमन्यू झाला. वीर अभिमन्यू सर्व पतिरथामध्ये श्रेष्ठ होता. अभिमन्यूची पत्नी उत्तरा
तिच्या गर्भापासून राजा परीक्षितीत तुझा जन्म झाला. शुकदेव सांगतात राजा परीक्षिती, विदर्भ राजाच्या वंशातील पाहू काळात देवक व उग्रसेन असे 2 पुत्र होते. देवकाला 4 पुत्र व देवकी इत्यादी 7 कन्या होत्या. उग्रसेनाला कौश इत्यादी 9 पुत्र झाले आणि 5 कन्या झाल्या. कंस हा वसुदेवाचा मित्र होता. मग त्या कंसाने आपली बहीण ही वसुदेवाला देण्याचं ठरवलं. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नावाजी विघ्न झाले ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरोसा बोलण्याचा. 8वा पुत्र वजील तुळशी ऐकोनी मानसी गवळला. घेऊन या शस्त्र माराया धावला, हात तो धरला वसुदेव. जेव्हा लग्न लागलं, वरात निघाली, तेव्हा आकाशाची वाणी सांगू लागली, कंसा ज्या वहिनीची वरात तो घेऊन चाललेला आहे तिचा 8वा मुलगा तुझा वैरी आहे. त्याला असं वाटलं 8वा किंवा होईल, आता हिला मारून टाकतो. आला लक्षात. घेऊन या शस्त्र माराया धावला, हात तो धरला वसुदेव. म्यानमधून तलवार काढली, मारणार. तेवढ्यामध्ये वसुदेव म्हणाला, अरे कंस राजा, ही तुझी बहीण आहे आणि नववधूला हिला काय मारतो? तू शूरवीर आहे, जगामध्ये तुझी अपकीर्ती होईल. एका स्त्रीचे बघा मारलं म्हणून, हत्या केली म्हणून तुझी अपकीर्ती होईल. म्हणून हिला झालेले मुलं मी तुला आणून देईल. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तुला पटेल तसं कर. देईल मी पुत्र सत्यमाने माझा, ठेवा गणपती खाना दुता सांगे. तुला वाटत नसेल झालं, त्या कंस राजाने सांगितलं, यांना दोघांना कुठे ठेवा? बंदी खाण्यात ठेवा. त्यांना बंदी शाळेत ठेवण्यात आलं. पहारेकरी सैनिक, हातापायामध्ये बेडे, कुलपाय लागलेले बघा त्या बंदी शाळेला. मग पहिला मुलगा झाला. आता वसुदेव हा वचनाला जागणारा होता. वसुदेव हा वचनाला जागणारा होता. तो पहिला मुलगा घेऊन निघाला, कारण त्याने वचन दिलं होतं, मला झालेली मुलं मी तुम्हाला आणून देईन. आला लक्षात. आता अलीकडे लोक वचन देतात, मी सांगितलं तुम्हाला 17 मध्ये वचन देतात पण तसं बोलत नाही. आता काही बोलतात, नंतर काहीच बोलतात. हा मी कुठे बोललो होतो म्हणे तसं. आला लक्षात. बोलते वैसे करते नाही, बडे मुके लबाड. जसे बोलतात नाही तसे करता नाही, बडे मुके लबाड. आला लक्षात. मी सांगितलं, येऊ करू का येऊ करू, निकल गया तो काय करू. काही काही नुसते गप्पा आणतात, असं करू तसं करू, अमुक करू साखर करू. त्याला नव्याण्णव व्याज म्हणतात. काही काही भलेच खोटे बोलतात. 100 गोष्टीतून फक्त एकच गोष्ट खरी असते. लोक म्हणतात महाराज त्याच्या काय नादी लागले हो, तो नुसता बळबडी आहे, नुसता गप्पा मारतो, काहीच नाही. आला लक्षात. पण इकडनं गोपाळ काही काहीने वचन दिलं असतं, पण त्याच्या वचनाप्रमाणे नाही झालं. त्याच्यावर विनाकारण कलंक लागला तर मनुष्य फाशी घेऊन आत्महत्या करून टाकतो. आला लक्षात. वचन नाही पूर्ण झालं तर खोटा आरोप त्याच्यावर लागला तर लक्षात घ्या. पण सत्यवचनी माणसं असतात ते, त्याप्रमाणे तो सत्यवचनी होता. त्याने तो मुलाला घेतला. कोणी घेतलं मुलाला? झोपले का तुम्ही? हा, वसुदेवाने त्या मुलाला घेतलं. पहिला मुलगा झाला होता, नेला कंस राजाकडे. घे कंसा, त्या मुलाला मार. कोण सांगतोय? स्वतःचा बाप. वसुदेव म्हणतोय या मुलाला मार, त्याचाच मुलगा. पहिला मुलगा दिला. होता जी प्रसूत नेऊन या देत. तेव्हा तो मुलगा बघा हसू लागला आणि कंस राजाही त्याच्याकडे पाहून हसू लागला. तेव्हा कंस राजाला त्याची दया आली. काय आली? दया. या मुलापासून आपलं मरण नाही, आपलं मरण 8व्या मुलापासून आहे. कशाला याला मारता विनाकारण? बाल हत्या होईल आपल्या हातून. म्हणून तो परत केला.
पण पुण्य सारावया देव भेटे देव ऋषी वधी बाळकाशी सोडू नको. नारदाला काळजी पडली की या पाप्याचा गळा भरल्याशिवाय देव अवताराला येणार नाही, म्हणून नारद मुनी त्याच्याकडे आले. नारद मुनीने त्याचं कंसाने त्याचं पूजन केलं. नारद मुनी विचारलं, राजा कंस राजा कसं काय चालू आहे? म्हणजे सर्व व्यवस्थित आहे. आताच देवकीला पहिला मुलगा झाला होता, तो परत केला म्हणे. नारदाने कड लावली, अरे कंस राजा, पहिला सुद्धा आठवा असू शकतो, खालून वर मोजत जा म्हणे. फक्त कड लावायचं काम केलं, पहिला सुद्धा आठवा असू शकतो, मार्का ठेव माझ्या कानावर आवताय. निघाले, कड लावली, लक्षात. मग याला काही रात्रभर झोप लागली नाही. पहिला आठवा असू शकतो, पहिला आठवा असू शकतो, याच्यानं मरून का आपल्याला. बोलवलं त्या पहिल्याला, त्यालाही मारून टाकलं. दुसरा झाला, त्याला मारलं, तिसऱ्याला मारलं, चौथ्याला मारलं, पाचव्याला मारलं, सहाव्याला मारलं. मग अतिपाप झाला, त्या उग्रसेनाला यांनी बंदी शाळेत टाकलं होतं. मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री व्हायचो सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सुसवेला भार मजा. आता सर्व देव भगवान विष्णूकडे गेले, भगवंताची प्रार्थना केली. केशवा माधवा अच्युता अनंता वगैरे प्रार्थना केली. हा कंस राजा उन्मत्त झालेला आहे. साधूंना तर मोडीले यज्ञ राहिले, कीर्तन पडाले, ब्राह्मण दैत्य भेने. देवा तुम्ही अवतार घ्या. देव म्हणाले, काळजी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. मी देवकीच्या पोटी जन्माला येईल, सर्वांचं रक्षण करील, गाईचं रक्षण करील, भक्तांचं रक्षण करील आणि धर्माची स्थापना करील. काही काळजी करू नका. सर्व देवांना आनंद झाला, देव आले. मग भगवान परमात्मा आणि म्हणू लागले त्या शेषाला, अरे शेषा आपल्याला अवतार घ्यायचा आहे. शेष भगवान म्हणू लागले, देवा मागच्या अवतारात तुमच्याबरोबर आलो होतो, लक्ष्मण झालो होतो, पण मला 14 वर्ष तुमच्याबरोबर राहावं लागलं, तुमची सेवा करावी लागली. एवढं नाही, पत्नीला सोडून तुमच्याबरोबर राहावं लागलं. 14 वर्ष निरहारी राहावं लागलं. आता मी काही येत नाही, कारण लक्ष्मणाने सेवा केली, रामचंद्राची 14 वर्ष आहार निद्रा नाही तयासी. म्हणे देवा आता मला काही अवताराला यायचं नाही. देव म्हणू लागले, अरे शेषा असं करू नको. तू मोठा भाऊ म्हणे, मी लहान होतो, तुझ्या आज्ञेप्रमाणे मी वागेल, तुझं वचन मी मोडणार नाही. मग शेष म्हणू लागलं, तसं असलं तर मी तो अवतार धारण करतो. मग शेष भगवान बघा अवतार धरण्याकरता तयार झाले. लक्ष्मी मातेला सांगितलं, तू कौंडण्यापुरीमध्ये भीष्मक राजाची मुलगी म्हणून जन्माला ये. 7वा गर्भ योगमायाने येतं. 7वा गर्भ योगमायाने काढला पोटातून. भगवंताने सांगितलं त्या शक्तीला, योगमायेला, तू माझं जर कार्य करशील तर लोक कलियुगामध्ये तुझी भक्ती करतील. म्हणून त्या मायेने तो गर्भ काढला आणि वसुदेवाची मुलगी नंदाच्या घरी, त्याच्या मित्राच्या घरी राहत होती रोहिणी, तिच्या उदरामध्ये बघा निवून ठेवला. नकळे देवा दिका वाचुनी, काही कोणालाच काही कळलं नाही. 7वा कुठे गेला, गायब झाला, आला प्रक्षेप. आता 8वा अवताराला येणार. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीनिवास बाईंनी पूजा करा. शेवटचं चरण होईल. मग सर्वांनी अक्षदा भगवंताच्या अंगावर वाहायच्या, लक्षात घ्या. दुरून फेकू नका, तिथे येऊन टाका. आणि नंतर मग मथुरीत आले का? मथुरीत झाले ना? हा म्हणता का गोकुळात म्हणताय? मथुरीत आले अगोदर. हे म्हणता गोकुळात. अगोदर मथुरीत आले, नंतर मथुरेतून गोकुळामध्ये त्यांना आणण्यात आलं. वसुदेव घेऊन येतील तेव्हा बाळाला घरातून बघा, म्हणजे मथुरेतून गोकुळात आणायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणा पंचामृत, 8 तांब्या घेऊन या.
वसू मला नामतिथी बुधवार असे अष्टमी होती बुधवार होता लक्षात घ्या. शुक सांगत परिस्थिती दोन नवग्रह अनुकूल सर्वांची ती मूळ रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र रोहिणी नक्षत्र होतं 2 प्रहर रात्र होतं म्हणजे 12 वाजेचा टाइम होता. माया घाली असर रक्ष पाळा ते मूळ वसुदेव कपाळ दयाचा वंश दयाशी आनंद माझ्या गुढी गोविंद आता शेवटचा जन्म होईल. सर्वांनी अक्षता टाकायचा. आम्ही सांगू तेव्हा देवाला इथे येण्याचं तोपर्यंत आणू नका. शेवटचा जन्म
नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला वसुमती उदवासे वसुमती उदवासे नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला बोला पुंडलिकामध्ये होईल तेव्हा सर्वांनी अक्षता टाकायच्या वसुधामती बोलवा वसुधामती बोलवा गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान परमात्मा 8 वर्षाचे कारागृहामध्ये प्रकट झाले. पण देव म्हणू लागले मला इथं ठेवू नका, मला घेऊन जा. देव वसुदेव देवकी म्हणू लागले तेव्हा तुम्ही लहान व्हा. देव लहान झाले, आमच्या हातापायात पिढे, आम्हाला कसं काय बघायला येईल, काही काळजी नको करू नका. मनसी रक्षपाल हेम्या पहिले सकळ लक्षात घ्या. रक्षपाल मी मोहून टाकलेली. देव लहान झाले. अष्टमी बघा 12 वाजता श्रावण मध्य अष्टमीच्या दिवशी लक्षात घ्या. आणि कुलप आपाप उघडले गेले. वसुदेवाने भगवान परमात्म्याला परडीमध्ये घेतलं, टोपल्यात घेतलं आणि जाण्याकरता निघाले. शेषाचा फणा बघा धरलेला आहे, पाऊस चालू आहे. यमुना नदीला पूर आला होता. आता देवाला घेऊन वसुदेव बघा मथुरेतून आता गोकुळात येत आहे. स्वागतम